हल्ल्याच्या भीतीने निघून गेलेल्या ईशान्य भारतातील नागरिकांना पुण्यात परतण्याचे आवाहन राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी केले आहे। पुण्यातील वातावरण सुरक्षित असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला। त्या नागरिकांना त्रास झाल्यास त्याची तातडीने दखल घेण्याचा आदेशही गृहमंत्र्यांनी पुणे पोलिसांना दिला। ईशान्य भारतातील नागरिकांवर हल्ले होण्याच्या 9 घटना गेल्या आठवड्याभरात पुण्यात झाल्या आहेत। या प्रकरणी शहर पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे। हल्ल्याच्या भीतीने ईशान्य भारतातील सुमारे 2000 कामगार आणि विद्यार्थी गुरुवारी पुण्यातून निघून गेले होते। शुक्रवारीही अनेक जण गेले। त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री पाटील यांनी आयुक्तालयात पोलीस अधिकारी, शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींची शुक्रवारी सायंकाळी बैठक घेतली। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, काही घटना घडल्या असल्या तरी अफवांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे। त्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करून आक्षेपार्ह चित्रफिती, मजकूर, छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत। त्यांचा प्रसार करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी मुंबई आणि पुणे पोलिसांचा सायबर सेल प्रयत्न करत आहे। ईशान्य भारतीय नागरिकांच्या शारीरिक ठेवणीची चेष्टा तसेच त्यांच्यावर शेरेबाजी करणाऱ्यांवरही कडक आणि गंभीर स्वरूपाची कारवाई करावी, असा आदेश सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले। या नागरिकांना तक्रार द्यायची असेल तर त्यांनी शहराच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले। सर्वच कामगार आणि विद्यार्थी येथील असुरक्षिततेमुळे गेलेले नाहीत। त्यांच्या पालकांना त्यांची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी त्यांना परत बोलवले आहे। तसेच पालकांची काळजी वाटत असल्यामुळे काही जण ईशान्य भारतात गेले आहेत। परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पुणे विद्यापीठाशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। सुरुवातीच्या काळामध्ये SMS आणि MMS बघून उद्रेकांनी ज्या काही घटना घडल्या त्यातल्या 15 आरोपींच्यावर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे। सगळे आरोपी पकडण्यात आलेले आहेत। कुणी ईशान्येकडच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक ठेवणीवरून नावं ठेवणं, कुत्सितपणाने त्यांना बोलणं, असे जर प्रकार कोण करत असतील तर त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना मी आत्ताच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्या कॉलेजला विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत त्या कॉलेजवर आणि ज्या वसतिगृहामध्ये विद्यार्थी राहत आहेत, ज्या परिसरात राहत आहेत, तिथं थोडंसं पोलीस बंदोबस्त जादाच्या ठेवण्याच्या सूचनाही शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। वातावरण शांत होईपर्यंत त्या कॉलेजवर, वसतिगृहात पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे। जे कोणी या बाबतीत अफवा पसरवत आहेत, भीती निर्माण करतायत, मग सोशल नेटवर्कच्या वापरापासून अगदी वेगवेगळ्या पद्धतीने या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतील त्यांच्यावर कडक ॲक्शन घ्यायचं सरकारने ठरवलं आहे आणि पोलिसांनी तशी सुरुवातही केलेली आहे। सोशल नेटवर्कचा वापर करून धमक्या देण्याबद्दल 2 केसेस ह्या रजिस्टर झालेल्या आहेत आणि त्यातल्याही आरोपींचा शोध लवकरच घेतला जाईल।